श्रीधर जोशी सर, ओजस आणि मित्र, आज या ठिकाणी आपल्याला किल्ल्या प्रदान करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. याचा अर्थ आपल्याला नवी फ्लॅट आता मिळालेला आहे. या संदर्भात माझी जुनी आठवण आहे. मी जेव्हा रेश्मा हाईट कधी फ्लॅट घेतला त्यावेळेला मी औरंगाबादला होतो. रेश्मा हाईटची बिल्डर श्री चोरडिया त्यावेळेला काही कामाने औरंगाबादला आले होते. बोलताना विषय निघाला की तुम्ही पुण्याला काय येत नाही. तर मी त्यामुळे मग मला पुण्याला राहायला घर द्या, मग मी पुण्याला येईल. तर त्यावेळेला तुम्हाला घर पाहिजे का, मी तुम्हाला ताबडतोब घर देतो आणि तरी तो फ्लॅट मला द्यायचे कबूल केले. तो फ्लॅट कसा आहे, त्याची जागा कुठे आहे, तो कधी कंप्लीट होणार आहे याची काहीही कल्पना नव्हती. परंतु जस्ट बिल्डरवर विश्वास म्हणून मी तो फ्लॅट विकत घेतला आणि 2 वर्षांनी मला तो फ्लॅट व्यवस्थित मिळाला. तोच विश्वास आम्ही ओजस सरावर टाकला होता आणि ओजस सराबरोबर विश्वास टाकल्यामुळे आम्ही रेश्मा हाईटचं डेव्हलपमेंटचं काम हे लेस कॉर्पोरेशनला दिलेलं होतं. आणि हा विश्वास पूर्णपणे आमच्या सॅटिस्फॅक्शनप्रमाणे ओजसने पूर्णपणे पार पाडली. फक्त फरक एवढा आहे की रेश्माची जी ओरिजिनल बिल्डिंग घेतली होती त्यावेळेला ती बिल्डिंग कुठे आहे, काय आहे, कशी डेव्हलप होते, कुठपर्यंत झालेली आहे याचा कामाचा मला काही अंदाज नव्हता, आम्ही पाहिलेले नव्हतं. परंतु ही बिल्डिंग जी रिडेव्हलपमेंटला आलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये आम्ही दर 15 दिवसांनी 20 दिवसांनी जाऊन त्याची डेव्हलपमेंट कशी होते हे पाहत होतो. जसं की एक बाळ घरात जन्माला येतं आणि मग त्याची जी प्रोसेस चालू असते त्याची बाळ लीळा चालू होता, तो लहानाचा मोठा होत जातो. हे बघताना जो आनंद होता तो आनंद आम्हाला ही बिल्डिंग पूर्ण होताना बघताना झाला आणि ते सगळ्यात मोठे सॅटिस्फॅक्शन होतं.